उंदीर होता आणि मी तुझ्यासारखं भोंगळं बोलतो. कावळा कावळा आणि कावळा आणि गोष्ट सांगू दे तिला. कावळा आणि अंडा बघा तिघजण मिटले होते बघा तिघजण मिटले होते कोण कोण तिघजण मिटले होते कोण अगं कोण 10 जण सांगितलीस आणि 3 जण म्हणाली. कोणती ग? बघ 10 जण मिटले होते 10 जण भोंगळा भोंगळा 10 जण मिटले होते बघा 10 ऐक रे तिचं. हा पा 10 जण मिटले होते पुढं मग सांग. ते कासव कुठे गेलं ते शेतात काम करायला गेला बघा शेतात हा. काय त्याचं शेत आहे का पुढं. त्या कासवाचं शेत आहे का तुला शेतच लागायला येत नाही हा त्याला शेत लागायला आलतं शेत लागायला आलता. हा. एवढा छोटा असून त्याला शेतच लागायला येत नाही हा शेतच लागायला येत नाही मग काय काय हे होतं? अंशू एक कासवाला शेतच डोंगरावर त्याला कामच करता येत नाही शेतीच करता अरे गोष्ट सांग ना बाळ कुठे गेलं. हा सांग. आणि एक माप होता तर ते मिटलं कुठं गेले तू पण मिटलं त्यांनी कुठं गेले मिटलं पाण्यात गेलं पाण्यात मज्जा मस्ती करायला मज्जा मस्ती हा सांग. त्यानं हुडकत बसला आणि उंदीर जे होता ना असं हळूहळू चालत गेला आणि काहीतरी खायला गेला खाऊ खाल्ला आणि त्या कासवाकडे गेला एक कासव तुला एखादी शेत पण करता येत नाही का आणि थोडंसं जेवण पण करता येत नाही ये एका दुकानात मी नेतो तुला असं म्हणलं बघ आई त्या कासवानं तर काय केलं एक छोटीशी डबी घेतली त्याच्यात त्या मामांनी त्याला खायला दिलं बघ का खाऊ त्याच डबीत त्यानं खाल्लं होतं काय खाल्लं होतं सांगू का मिरच्या खाल्ल्या होत्या हा डबे. नाही ग त्यांच्या डबीत आणि मग काय एक डब्बी घेतली समजा एक रस्त्यावरची डब्बी घेतली बघ का उंदलान आणि त्याच्यात त्यानं खायला घातलं उंदलानच मामा बाहेर आले आणि उंदलानं दिलं खाऊ कासवाला चॉकलेट नुसतं आवडतं ताई आणि एका दिवशी ना ससा असं कसं स्वप्नात ना असं गोष्ट सगळं. असं झोपला होता बघ का अचानक ते उठला बघ का आपल्या घरी वाघ आला त्याच्यासोबत आपल्या घरी मिळणार नाहीये. ए आई लहान गाणी वाघ आला त्याला खायला त्या उंदलाला खायला आलता आणि त्यानं एवढा पळत होता त्याला खायलाच मिळाला नाही इकडं गेलं की इकडं गेलं की इकडं असंच पूर्ण इकडं गेलं तेवढा जोरात त्यांना जाताच येत नाही तेवढा जोरात बरं का एक खाली रस्त्यावर पडलेला फोन घेतला बापरे. हा कुणी घेतला फोन? ते वाचतच नव्हता फोन कुणी घेतला पण फोन? कासवानं ओके. त्या उंदलाचा फोन घेतला त्यानंच टाकला होता खाली बर. त्यांनीच टाकला होता खाली पुढं काय झालं? त्याचा फोन ते चाललाच गेला होता बघ का आणि असं त्याच्या बोटावर एक नाचणीची पोळी पडली होती नाचणीची पोळी. हा आणि रस्त्यावरचं सापण मिळालं त्याला साप. त्याच्यात एक पाकिट होतं बघ का साबणाचं साबण खाली पाडलं होतं बघ का कुणी? माणसांनी खाली पाडलं होतं
बरं का साबण खाली पाडलं होतं रस्त्यावर. त्याला ते घेतलं हळूच त्याला रक्ताचं नव्हतं बरं का. मग त्यानं कसं तरी करून घेतलं. पुढं काय झालं? कसं कसं करून घेतलं बरं का. मग एक आजीबाई होती बरं का. आजीबाईला सांगितलं की मला थोडं जेवायला देतेस का. ती म्हणली की जा मी देत नाही तू आगापणा करतो. डाळ लावून घेतली. मग काय खाल्लं त्याने? काहीच खाल्लं नाही. विचारलं येणं. बिचारलं येणं. काय खाल्लं मग ससाच पुन्हा? झाला. ससाच झाला. ससाच झाला. गप्पू गप्पू ससा. आणि कासव? कासव गेला. त्या वाघाने खाऊन टाकलं त्याला. खाऊन टाकलं उडकून. कासवाला वाघानं खाऊन टाकलं. हा खाऊन टाकलं. हा. त्यानं ते बिचारा त्यानं उलटीच केली खाली. उलटीच केली. हा. मग पुन्हा काय झालं? निघाला कासव. घाण झाला नव्हता. घाण झाला नव्हताही. मेला नव्हता. नाही घाण झाला नव्हताही. उलटीनं हा. घाण झाला नव्हता बर. बर का. हा. घाण झाला हा. नव्हता. हा. तर खाली पडला की छान त्याचे अंग पण छान होते. मग कोण पकडलं त्याला? उंदरानं एवढूश्याच उंदरानं पकडलं. अरे बापरे. मग पुढं काय झालं? कासवाला? कासव त्यानं खाल्ला होता ना. वाघानं खाल्ला होता ना. पण उलटी करून टाकला ना. नाही कासवानं नाही उलटी केली. वाघानं उलटी केली. पण मग कासव खराब झाला नव्हता ना, बाहेर आला ना. हा बाहेर आलता. त्याला उचललं उंदरानं उचललं. एवढूश्याच उंदरानं त्याला वाचवलं. हा. त्यानंच वाचवलं. हम्म. त्याच्या उलटीत गेला आणि त्याला असाच वाचवला. बर. पुढं? ती उलटीचं सगळं झाडून काढून टाकलं त्यानं. ओके. पुन्हा काय झालं? आणि मग एक आजी होती बघ का. आता हे खूप आली आहे. कालेपूलची आजी होती का? नाही ग. एक आता हे पुढं आलं ना. आता ही गोष्ट पुढं आली. आता खूपच छान वाटतंय. खूपच मज्जा. सांग. एक लढत होतं बाळ. एक आजीबाई होती झाडू घेऊन बसली होती. कशामुळं सांगू का. लांडग्याला मारायचं म्हणून. एक लांडगा आला बरं का. आणि त्या आजीबाईनं मारलंच नाही. त्या आजीबाईनं मारलं की त्यांना गेलं की घाबरली आजीबाई. आणि मग काय झालं? आजीबाई शूरवीर होती. नाही, राजवी होती. नाही मी नव्हते. बर बर. हा. बरं का. हा. मग किती वेळ चालणार आहे गोष्ट? अजून एकदा काय झालं हं. ते झालं. ससा